एक रस्त्यावरून चाललं होतं, एक भिक्षुक भीक मागायला आला. त्यानं गाणं म्हणून एक भिक्षा मागितली, एक सुंदर कडवं म्हणलं. तेवढंच माझ्या डोक्यात राहिलं. तो म्हटला, पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतय र. अरे पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतय र. अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. बर का शेटफळ्याची गडी. एवढं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल देवाला कळत नाही. देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. तुमचं आमचं वागणं काय घेऊन बसले दादा. विनंती माझे मायबाप बरं काय, थोडं नीट वागूया. असा असा परमार्थ करायचा, असा परमार्थ मरू दे. जो असत्य परमार्थ आहे ना तो परमार्थ नाही. प्रथम तर हे जे असत्य आहे ना, हा जो दोंब आहे ना, हा सासरा मेल्याशिवाय तुम्हाला सांगते येगळं निघून संसार बघा. सासर इकून आणलं गहू, दोंब इकू आणि भक्ती आणू, सत्य आणू, ह्या सासऱ्याला मारू. म्हणून माझी देवा तुझ्याकडं पहिली मागणी आहे, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सत्वर पाव ग मला रोडगा बाईल तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा बाईल तुला. रोडगा बाईल तुला. ठीक आहे. अजून काय दुसरं मागणं, सासू माझी जाच करी. मला बी सासू आहे, माझं झालं नाही तरी आहे. तुम्हाला बी आहे, तुम्हाला सगळ्याला आहे. कुठली आशा नावाची. आशेशिवाय जीवन, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आणि भक्तांची ओळख आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश. जिथे आशा नाहीये, स्वार्थ नाहीये, निस्वार्थी प्रेम आहे. अगदी तिथे मागणं नाहीये काहीच. आशा, सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशीला माता सुदामांची पत्नी रडून सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना, देणार नाही का? देईल का देणार नाही, पण मी त्याला का मागावं? मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे. वाह, तुम्हाला माहित आहे? काही नाही, न सांगता तुम्हाला कळू येते. अंतरीचा भाव देवाला न सांगता कळतो. मागायची गरज पडत, भगवंतावर विश्वास ठेवा. मनतोनी न वनिता तैसे घे अनंत वाया व्यर्थ कथा. मागायची गरज नाही पडणार. ही आशा नकोय मला. ही आशा नावाची जी सासू आहे ती आशा खूप त्रास देते. एक फार जुनं दृष्टांत बघा, सगळ्याला माहित असेल. ससा एका पिंपळाच्या झाडाखाली बसला, माहितीये का? त्याच्या अंगावर काय पडलं? पिंपळाचं पान. त्याला काय वाटलं? हा बोलत जा. त्याला काय वाटलं? हा म्हणलं तुम्ही मला उगाच बोललो, तुम्हाला सगळं माहिती आहे. हा पान पडलं, त्याला वाटलं आभाळ पडलं. मग तो पळायला लागला. कशानं पळायला लागला? भीतीनं पळायला लागला. हा पण तो एकटा पळायला लागला का? मग जंगलातले सगळे प्राणी त्यानं गोळा केले. वाघ, सिंह, हाती, लांडगा, गाढव सगळी पाठीमागं पळायला लागले. आशा इतकी वाईट आहे बघा. गाढव पुढं होतं ना वाघ मागं होता. ज्ञान कमी असलं की गाढवाच्या मागं वाघाला पळावं लागतं. वाघ आहे तो, पण कुणाच्या मागं पळतोय? गाढवाच्या. आणि गाढव सरळ पळत नाही. गाढव कसं पळतं? कधी पाहिलंय का गाढव पळताना? ते उलट्या लाता मारत. गाढव कसं बघा. धनी चुकीचा असेल, मग संसारातला असू द्या, परमार्थातला असू द्या, चुकीचे संत, चुकीचा भगवंत, चुकीचा सहवास असला, चुकीच्या मालकाला आपण मानलं, चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो, सशाच्या चुकीच्या वागण्यामुळं गाढवाच्या लाता वाघाला खावायला लागल्या. कोण आहे त्यो? वाघ आहे त्यो. लाता कोणाच्या खातोय? कसला वाघ आहे त्यो?
आपण वाहग आहे, पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे गाढवाच्या लाता खातोय. आशेमुळे आपण कुणाच्या लाता खातोय? सत्य पुढे शहाणपण चालत. आपल्या सत्तेवर असणारे गाढव आहेत. आज वाक्य कळतं तुम्हाला? सत्तेत असणारी गाढव आहेत. आपण वाघ असून फक्त लाचारीमुळे त्या गाढवाच्या लाता आपल्यासारख्या वाघाला खाव्या लागतात. हे जरा लक्षात घ्या. आपली जात वाघाची आहे, पण आपण गाढवाच्या लाता खातोय कारण आपण चुकीच्या माणसांना मानतोय, चुकीच्या माणसांच्या चरणावर मस्तक ठेवतोय आपण पैशासाठी, सत्तेपोटी, लालसेपोटी. काय कळतंय तुम्हाला शब्द माझे? मग गाढवाच्या लाता वाघ खातोय. एके दिवशी लाता म्हणजे थोड्या वेळाने लाता खाऊन खाऊन वाघाचा स्वाभिमान जागा झाला. कवर खाईन लाता? शेवटी वाघ आहे तो. कवर खाईन लाता तरी कवर खाईल. वाघ म्हणला अरे गाढवाच्या लाता खाऊन खाऊन कंटाळा आला सश्या, अरे कवर पळायचं. ससा म्हणला आबळ टेकत नाही तवर पळायचं. असली मूर्ख आहे ती पुढची. आता खरं सांगा, आबाळ काही टेकणार नाही, आशा काही आणि सुख काही जी काय सुखानं जगू देत. आयुष्यभर पळवती आशा आणि या पळण्यामुळं सुख लागत. मग ठाईच बैसोनी आवडी अनंत जिथे मला माहित आहे मागे पडे उभा आहे संभाळीत आली आघात निवाराया. चोखोबऱ्यांच्या बायकोचं बाळांपण 27 दिवस जगाच्या मालकानं साडी नेसून केलं. देव जर एवढं राखतो तर आम्हाला पळायची गरज काय? खूप प्रेमळ आहे माझा पांडुरंग, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. खूप प्रेमळ आहे माझा विठ्ठल, खूप. अरे देवाचं नाव घेऊन बघा फक्त. अरे तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद आहे. लोक म्हणले महाराज तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? गाढवाचं कुठं घोडं होतं का? गाढवाचं घोडं होतं का? बघायचं का गाढवाचं घोडं? पुढं बघा. अरे येडे हो, आम्ही गाढवच आहे. गात्यानंच घोडं झालो. असं काय रे? अरे 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. खरं सांगा, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का उन्हात जाऊन? तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. बाय कमी आले की कुजबुज करतात. टीव्ही तर लय मोठी दिसते, समोर तर लय किरकोळ आहे, दिसण्यावर नसतं ग माया. खरं भाई अंगावर काही नाही माय, काही नाही माय या विषयाकडे. मग अर्थात ह्या दिसण्याच्या वगैरे ह्याच्या कल्पना आहेत ह्या सगळ्या असत्य, अगदी असत्य. मामी विचार केला गाढवाचं घोडं, मग एवढं वय माझं काय केलं असेल रे? मुखात त्याचं नाम आहे, मनात त्याचं स्मरण आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात तुकोबारायांचे अभंग आहेत. अरे फक्त भगवंताला मानलंय. आज फक्त त्या जगाच्या मालकाला मनात जागा दिली. त्या जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात माझ्याविषयी जागा निर्माण केली. अजून काय द्यावं जगाच्या मालकानं मला सांग? अरे प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, तुमच्यासारखी प्रेमळ माणसं दिली. अजून काय द्यावं विश्वाच्या मालकाने मला? आणि खरं सांगू, लोकांनी कौतुक करायची गरज नाही, कर्म सत्य असावं. काय काय माणसं लय दंब, लय असत्य जगतात, लय लय आशा लोकांना. काय काय तर अशी निम्या कीर्तनात नाही येणार आणि त्याचा कार्यकर्ता आपल्या कानात येऊन सांगणार साहेबाचं नाव घ्या. अर्ध्या कीर्तनात ती भामटा येणार, त्याचा शेजारचा भामटा आपल्या कानात येऊन सांगणार की त्या सोमळ्याचं नाव घ्या, है की नाही? आणि मग आम्ही माझं उत्तर आहे त्या दादाला, अरे दादा तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तर तू एकदा नीट विचार कर तू कोण आहे. कळतंय का? आपलं कर्म सत्य असल्यावर आम्ही तुमची नावं घ्यायची गरज? जगाचा मालक तुमचं कौतुक करतो, तयाचा हरिक वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. अहो जगाचा मालक तुमचं कीर्ती वाढवतो, एवढी ताकद फक्त भगवंताच्या नामात असेल तर काय हरकत आहे भगवंताचं नाम घ्यायला? आणि कुठल्या अनुषंगाने तुम्ही भगवंताचं अस्तित्व नाकारताय, अध्यात्म नाकारताय? अरे तुम्ही खाल्लेला अन्न पचवणारा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्यम चतुर्विधम. अरे पचवणाराच मी आहे, तू कुठल्या बेसिसवर मला नाकारतोयस? चालेल शरीर कोणाची आहे? कोण बोलवी ते हरिविना देखवी ऐकवी. हे सगळं जे चाललंय ना दादा, आज पंचकृषीत तुमच्या सत्याचं नाव आहे, आज महाराष्ट्रात तुमच्या सत्याचं नाव आहे. हे करत जरी तुम्ही असलात तरी करून घेणारी आई भवानी जी तुमच्या हातानं करून घेते म्हणून हे घडतंय.
कृपा तिची आहे माया.